ठीक आहे. स्मृतिशेष डॉक्टर ज्योती लांजेवार यांच्या 7व्या स्मृती दिनानिमित्त आयोजित या ऑनलाईन व्याख्यानमालेतील पहिल्या सत्रात सहभागी सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत. अखिल विश्वाला सत्य, अहिंसा, करुणा आणि मैत्रीचे सम्यक दान देणाऱ्या आणि ज्यांचे तेजाळ विचार डॉक्टर ज्योतिताईंनी आयुष्यभर तेजाळत ठेवले, अलंकाराप्रमाणे मिरविले आणि निर्भीडपणे प्रचार प्रसार केला, त्या महान विश्ववंदनीय तथागत गौतम बुद्ध आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र वंदन आणि अभिवादन. मी बोलले तर त्यांची बोबडी वळते, मी बोलले तर त्यांची बोबडी वळते, चालले तर सावली थर्रावते, पाहिले तर त्यांच्या इमारतीचे पायवे खचतात, माझ्या शब्दांनी वेदपुराण मुख होतात, हसण्याने शिस्तबद्ध कवायती लटपटतात, एक बोट उगारले तर त्यांचे पुरोगामित्व गळून पडते, मी थांबले जरा की त्यांचे ध्वजभ्रष्ट होतात, पंक्तीला बसले तर चेहरे संशयग्रस्त होतात, माझ्या नावाने त्यांचे नियम कायदे वळतात, त्यांचे अतिक्रमण हटविले तेव्हापासून माझा प्रत्येक दिवस लढाईचं मैदान झालं आहे, तेव्हापासून माझा प्रत्येक दिवस लढाईचं मैदान झालं आहे. असा आयुष्यभर निकराचा संघर्ष करणाऱ्या, शब्दाशब्दातून संघर्षच पेरणाऱ्या डॉक्टर ज्योतिताई लांजेवार यांचे हे 7वे स्मरण जागरण. या स्मरण जागरण सोहळ्यात पुन्हा एकदा उपस्थितांचे मनपूर्वक स्वागत. डॉक्टर ज्योती लांजेवार स्मृती प्रतिष्ठान नागपूर द्वारा आयोजित या 7व्या स्मृती दिनाच्या निमित्ताने या व्याख्यानमालेत या पहिल्या सत्रात भारतीय स्त्रीवादी साहित्य या विषयावर आपलं मौलिक असं चिंतन मांडणाऱ्या सुविख्यात विचारवंत लेखिका आदरणीय डॉक्टर अश्विनी धोंगडे, या स्मृती जागरण सोहळ्याचे आयोजन करणाऱ्या डॉक्टर ज्योती लांजेवारांच्या सुविद्य कन्या डॉक्टर अपर्णा लांजेवार पोस्ट आणि त्यांचे अन्य सहकारी, पुढील 2 सत्रांचे वक्ते अनुक्रमे आदरणीय डॉक्टर श्रीपाद भालचंद्र जोशी आणि आदरणीय डॉक्टर जयप्रकाश करदम. या ऑनलाईन व्याख्यानमालेत सहभागी डॉक्टर ज्योती लांजेवार यांचे देश विदेशातील सर्व चाहते, अभ्यासक आणि रसिक सर्व महानुभाव. मित्रहो, डॉक्टर ज्योती लांजेवार नावाचं विचारवादळ 7 वर्षापूर्वी विसावलं. त्यांचं व्यक्तित्व आणि कार्यकर्तृत्व निसंशय प्रेरणादायी होतं. मराठी साहित्य विश्वातील अग्रगण्य कवयित्री असणाऱ्या डॉक्टर ज्योतिताई आंबेडकरी जाणीवेच्या सामाजिक, राजकीय आणि वाङ्मयीन चळवळीतील एक समर्पित व्यक्तिमत्व होते. मराठी साहित्य विश्वातील दलित आंबेडकरी कवितेचे दालन समृद्ध करणाऱ्या प्रख्यात कवयित्री, भारतीय दलित स्त्रीचे वास्तव संशोधनपूर्वक मांडणाऱ्या विदुषी, आंबेडकरी चळवळीतील समाजकारण, राजकारणाला अखिल भारतीय पातळीवर नेतृत्व पुरविणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या, सामाजिक चळवळ आणि साहित्य यांच्या अनन्य अनुबंधाचे भान राखणाऱ्या लेखिका, फुले आंबेडकरी जाणीवेच्या स्त्रीवादाचे संसूचन करीत समष्टिनिष्ठ कविता लिहिणाऱ्या डॉक्टर ज्योती लांजेवार यांची साहित्य संपदा अत्यंत सकस आहे. दिशा, शब्दनिळे आभाळ, अजून वादळ उठले नाही, एका झाडाचे आक्रंदन, वादळ उठणार आहे हे कविता संग्रह, पक्षिण आणि चक्रव्यूह तसेच आजची सावित्री हा कथासंग्रह, भारतीय स्त्रीचे संशोधनपूर्वक वास्तव मांडणारा भारतीय समाज आणि स्त्री हा अत्यंत मौलिक असा ग्रंथ, याशिवाय फुले आंबेडकर स्त्रीमुक्ती चळवळ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे राष्ट्रीय कार्य आणि शौरीचा गोंधळ ही वैचारिक पुस्तके, मराठी दलित कादंबरीतील स्त्रीचित्रण, दलित साहित्य समीक्षा तसेच अण्णाभाऊ व प्रेमचंद्र यांच्या नायिका हे समीक्षा ग्रंथ, जय भीमचे जनक बाबू हरदास हे जीवनचरित्र, माझा जर्मनीचा प्रवास हे प्रवास वर्णन अशी त्यांची लखलखीत साहित्य संपदा आहे. अनेक प्रतिष्ठित अशा मानसन्मानाच्या त्या मानकरी होत्या. अनेक चळवळी व संघटनेत त्या सक्रिय होत्या. वर्धा येथे आयोजित विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते.
एकूणच सामाजिक आणि वाङ्मयीन क्षेत्रात त्यांनी स्वतःची एक विशिष्ट अशी नाममुद्रा उमटविली होती. अशा या लोकविलक्षण व्यक्तित्वाचे व त्यांच्या कार्यकर्तृत्वाचे स्मरण व त्या अनुषंगाने साहित्यातील व समाजातील वर्तमानाचा वेध हे या व्याख्यानमालेचे औचित्य आहे. डॉक्टर ज्योती लांजेवार यांचा वसा त्यांच्या लेखीने घेतला आहे. डॉक्टर ज्योती लांजेवार स्मृती प्रतिष्ठानला आकार देण्याचे कार्य डॉक्टर अपर्णा लांजेवार बोस यांचेच आहे. या माध्यमातून घडणाऱ्या विचारचिंतनाचे प्रवासी होण्यासाठी एका कर्तव्य भावनेतून आपण सारे जुळलो आहोत. डॉक्टर ज्योतिताईंच्या क्रांतियुक्त विचारांना पुढे नेण्याकरता हे आवश्यक आहे असं मला वाटतं. मी आमंत्रित करतोय डॉक्टर ज्योती लांजेवार स्मृती प्रतिष्ठानच्या प्रमुख डॉक्टर अपर्णा लांजेवार यांना या कार्यक्रमाची भूमिका विशद करण्यासाठी, अर्थातच प्रास्ताविकासाठी डॉक्टर अपर्णा लांजेवार बोस. धन्यवाद अजय. सगळ्यांचं स्वागत. पण एक मिनिट अपर्णाताई, थोडे डिस्टर्ब करतोय, पण मला असं वाटतं की तत्पूर्वी एक 4-2 वाक्यात अपर्णाताईंचा परिचय करून देणं मला अगत्याचं वाटतं. एक मिनिट. डॉक्टर अपर्णा लांजेवार बोस हे एक सुजाण, सुविद्य आणि संस्कारित व्यक्तिमत्व आहे. हैदराबाद येथे इंग्लिश अँड फॉरेन लँग्वेज डिपार्टमेंटला त्या स्कूल ऑफ लिटररी विभागात प्रोफेसर पदावर कार्यरत आहेत. त्या पीएचडीच्या मार्गदर्शकही आहे. त्यांच्या मार्गदर्शनात महत्वपूर्ण विषयावर संशोधन झालं आहे आणि सध्या काही विषयावर हे संशोधन सुरू सुद्धा आहे. समकाळाला कवेत घेणारं लेखन त्या करतात. मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तीनही भाषातून त्या लिहितात. त्या उत्तम अनुवादक आहेत. त्यांची काही पुस्तके प्रकाशित झाली आहेत आणि लक्षवेधी सुद्धा ठरली आहेत. नुकताच त्यांचा रायटिंग जेंडर, रायटिंग सेल्फ, मेमरी, मेमोर अँड अँटीबायोग्राफी या ऑटोबायोग्राफी या पुस्तकाला आंतरराष्ट्रीय पातळीवरील गॅलेक्सी इंटरनॅशनल फाउंडेशन 2020 चा पुरस्कार प्राप्त झाला आहे. रोटलेज इंटरनॅशनल या प्रतिष्ठित प्रकाशन संस्थेने हे पुस्तक प्रकाशित केलेले आहे. हा मानाचा पुरस्कार जर्मन लेखिका अपरिलिया जैंक आणि अपर्णा लांजेवार बोस या दोघींना मिळाला आहे. या प्रसंगी त्यांचे विशेष अभिनंदन. डॉक्टर ज्योतिताईंच्या त्या कन्या आहेत. आईच्या लेखनाचा व कार्याचा वारसा त्या पुढे नेत आहेत. त्यांना या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा. मी आमंत्रित करतोय डॉक्टर अपर्णा लांजेवार बोस यांना प्रास्ताविकासाठी. डॉक्टर अपर्णा लांजेवार बोस. धन्यवाद अजय. फारच जनरस इंट्रोडक्शन माझं परिचय माझा तू करून दिलाय. जास्त वेळ न घेता माझं प्रास्ताविक मी सुरू करते. महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध लेखिका, समीक्षक आणि बहुआयामी व्यक्तिमत्वानी सुसंबंध अशा डॉक्टर ज्योती लांजेवार यांच्या 7व्या स्मृती दिनानिमित्त या व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आपण सर्व ऑनलाईन उपस्थित झाले आहात. आपल्या सर्वांचं स्वागत. समकालीन दलित वाङ्मय आणि एकंदरीतच मराठी साहित्य प्रवाहाला डॉक्टर ज्योती लांजेवार या प्रवाहाशिवाय अपुरे वाटावे व हे नाव अविस्मरणीय ठरावे अशा भारतीय साहित्य परंपरेला आपल्या विचारांनी आणि लेखणींनी समृद्ध करणाऱ्या त्यांच्या व्यक्तिमत्वाचा, सबंध कार्याचा, योगदानाचा गौरव करण्यासाठी डॉक्टर ज्योती लांजेवार स्मृती प्रतिष्ठानाची संकल्पना अस्तित्वात आली. त्यांच्यासारख्या एका समाजनिष्ठ, तत्वनिष्ठ लेखिकेला समाज परिवर्तनाच्या विस्तारित आणि विशाल आव्यूहात शोधण्याची सध्या काळाची गरज आहे. एक असामान्य लक्षणीय स्त्री जी एक समृद्ध लेखिका, कवयित्री होती आणि माझी आई होती असे जरी असले तरी हे प्रतिष्ठान पारिवारिक नाही किंवा मित्र परिवारापुरते अजिबात मर्यादित नाही. कारण डॉक्टर ज्योती लांजेवार केवळ स्वतःचं प्रतिनिधित्व करत नसून एका विशाल प्रगतिशील विचारधारेचं प्रतीक आहेत, ज्याचा मूळ गाभा बुद्ध, फुले, आंबेडकरांच्या क्रांतिकारी तत्वांवर आधारित आहे. आणि विशेष म्हणजे एका जाती जमाती समूहापुरती मर्यादित नसून संपूर्ण जगाच्या पातळीवरील शोषित, उत्पीडित, दलित, आदिवासी, कष्टकरी, कामकरी, भूमिहीन, शेतमजूर, शेतकरी, युद्धग्रस्त, दंगलग्रस्त, महिला असो किंवा अनेक कितीतरी प्रवर्ग असो, अशा साऱ्यांना प्रेरक व पोषक ठरतं. त्यांच्या लेखणीचा वेगळेपणा हा जात, वर्ग, लिंग, प्रांत, भाषा या पलीकडे जाऊन एक व्यापक सार्वलौकिकतेचं प्रतीक ठरतं.
त्यांच्या त्यांची वैश्विक दृष्टी ही समता, समानता आणि स्वातंत्र्याची होती. आणि म्हणून जे जे प्रवाह यांचे संगोपन करतात त्यांच्याशी संवाद साधणारी ठरते. त्यामुळे हे प्रतिष्ठान त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विस्तार आहे. मानव मुक्ती, मानव कल्याणाच्या संकल्पनेशी नाळ जुळलेली त्यांच्या साहित्यात दिसून येते. म्हणूनच प्रतिष्ठान एक विचारधारा आहे. एका बहुआयामी लेखिकेच्या वैचारिक, सामाजिक, सैद्धांतिक, साहित्यिक व मानवतावादी दृष्टिकोनाला आदरांजली आहे. आणि जी मूल्य तत्व त्यांनी लेखणीत जोपासली त्याला पुढे नेण्याचं हे एक व्यासपीठ आहे. त्यांचं लिखाण निश्चित दिशेकडे नेणारं व माणसाला माणूसपण नाकारणाऱ्या स्थितीला टोच लावणारं आहे, ज्याची सबंध नाळ संघर्षाशी, क्रांतिकारी व परिवर्तनवादी मूल्यांशी जुळलेली आहे. आणि अशा समग्रतेचा अभिभाव ठेवल्याशिवाय त्यांना खरी आदरांजली देता येणार नाही. म्हणूनच प्रतिष्ठानामार्फत वैचारिक आणि साहित्यिक स्वरूपाचे उपक्रम करण्याचा सातत्याने प्रयत्न सुरू होतो. प्रगत क्रांतिकारी विचारधारेशी जुळून एक समृद्ध, टीकाकुशल, बुद्धिनिष्ठ, तर्कसंगत जाणीवेची वैचारिक पिढी निर्माण करता यावी याकडे सुद्धा प्रतिष्ठानाचं विशेष लक्ष असतं. या प्रक्रियेत अनेक मान्यवरांचं सहकार्य, मार्गदर्शन आवश्यक आहे व ते वेळोवेळी मिळत गेलेलं आहे. याचं समाधान आणि सार्थ अभिमान वाटतो. तत्वांवर आधारित व्यासपीठ किती मोठं समाज प्रबोधन घडून आणू शकतात याची कल्पना साधी आपण करू शकत नाही. डॉक्टर ज्योती लांजेवार एक बुलंद आवाज, स्वतःला कुठल्याही चाकोरीत मर्यादित न ठेवता आपला मूळ वैचारिक गाभा सांभाळत अनेकांना त्यांनी आपलंसं केलं. समानतावादी दृष्टिकोन असलेले त्यांना जवळ केलं. तेव्हा त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक, वैचारिक भूमिका व त्यामागचा पाया लक्षात घेत त्यांचं व्यक्तित्व ज्या भानावर उभे आहे त्याचा विस्तार होणे हे प्रतिष्ठानाचे उद्देश आहे आणि त्यासाठी प्रतिष्ठान कटिबद्ध आहे. गेल्या 7 वर्षांपासून प्रतिष्ठानाने अनेक कार्यक्रम यशस्वी पार पाडलेत. अनेक मान्यवर मंडळींचे पाठबळ मिळालेत. स्मृतिशेष प्राध्यापक डॉक्टर अनिल नितनवरेंचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. डॉक्टर ज्योती लांजेवारांच्या निवडक कवितांचं पोस्टर पोएट्री करून त्याने त्याचं अनावरण ज्येष्ठ समाजसेविका, साहित्यिक डॉक्टर पुष्पा भावे यांच्या हस्ते पार पाडला. प्रतिष्ठानाला डॉक्टर नितनवरेंचं अतिशय मोलाचं योगदान अगदी त्यांच्या शेवटापर्यंत मिळत राहिलं. त्याची कार्यक्रमांची आखणी, नियोजन हे अनिलनी फार यशस्वीरित्या पार पडलं. त्याची कमी वारंवार जाणवत असते इथे प्रतिष्ठाने. यानंतर प्रसिद्ध फोटो जर्नलिस्ट संगीता महाजन हिने डॉक्टर ज्योती लांजेवारांच्या काही कवितांचं फोटो पोएट्री प्रदर्शन प्रतिष्ठानामार्फत भरवले. नागपूरचे अजय गंपावार यांनी डिजिटल आर्ट या माध्यमातून डॉक्टर लांजेवारांच्या साहित्यिक कारकिर्दीचा आढावा घेत एक विशाल फोटो कोलाज तयार केला. या सर्वांचा उत्साह अतिशय प्रशंसनीय आहे. सुगावा प्रकाशन पुणे यांनी डॉक्टर ज्योतिताईंच्या निवडक कथासंग्रहाचे प्रकाशन केले. पुढे लोकवाङ्मय गृह मुंबईने कविता संग्रह प्रकाशित केला. त्याचा लोकार्पण सोहळा 5व्या स्मृती कार्यक्रमात पार पडला. अगदी पहिल्या स्मृती दिनापासून ते वर्तमानापर्यंत प्रतिष्ठानाला अनेक मान्यवरांचे व्याख्यान, भाषण, मार्गदर्शन मिळत राहिले. महत्वाचा उल्लेख करावासा वाटतो तो स्मृतिशेष डॉक्टर पुष्पा भावे यांचा. त्याचबरोबर डॉक्टर आशा सावदेकर, डॉक्टर श्रीपाद जोशी, ऍडव्होकेट कुमकुम सिरपूरकर, डॉक्टर व्ही स जोग, डॉक्टर विलास वाघ, उषा वाघ, डॉक्टर विमल थोरात, डॉक्टर प्रकाश खरात, डॉक्टर शैलेंद्र लेंडे या सगळ्यांना ऐकायला मिळाले. पुढे दुसऱ्या स्मृती दिनाप्रित्यर्थ प्राचार्य भाऊसाहेब केदार व अस्मिता दर्शकार स्मृतिशेष पद्मश्री गंगाधर पांतावणे कार्यक्रमाला लाभले आणि त्यानंतर काही वर्ष सातत्याने फोनवर त्यांच्या सूचना व मार्गदर्शन सातत्याने मिळत राहिल्या. तिसऱ्या स्मृती दिनानिमित्त नागपूर विद्यापीठाचे माजी कुलसचिव पूरण मेश्राम आणि विशेष म्हणजे मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर रावसाहेब कसबे यांचं दमदार भाषण ऐकायला मिळाले. चौथ्या स्मृती दिनानिमित्त 84व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व सकाळ मीडिया ग्रुपचे संपादक उत्तम कांबळे यांचे व्याख्यान झाले.
5व्या स्मृती दिनानिमित्त माननीय नामदार श्री रामदासजी आठवले यांनी डॉक्टर लांजेवारांच्या अनेक आठवणींचा उजाळा देत मानाची आदरांजली त्यांना दिली. यावेळी युनिव्हर्सिटी ग्रांट्स कमिशनचे माजी चेअरमॅन डॉक्टर सुखदेव थोरात, वनराईचे गिरीश गांधी, विस जोग यांनी सुद्धा मार्गदर्शन केले. पुढे 6वा स्मृती कार्यक्रम ज्योती लांजेवार प्रतिष्ठान आणि मुंबई विद्यापीठाचे फुले आंबेडकर अभ्यास केंद्र व मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई विद्यापीठात पार पडला. या प्रसंगी प्रसिद्ध लेखक पॅन्थरचे संस्थापक ज.वी. पवार यांचे व्याख्यान झाले. तेव्हा मुंबई विद्यापीठाचे डीन ऑफ ह्युमॅनिटीज राजेश खरात, JNU चे ते प्राध्यापक आहेत तिबेटियन स्टडीजचे, पण सध्या मुंबई विद्यापीठात डेप्युटेशनवर आहेत, व मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर अनिल सपकाळ यांना सुद्धा ऐकायला मिळाले. या प्रसंगी कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले, ज्यात प्रामुख्याने मंदाकिनी पाटील, योगिनी राऊळ, छाया कोरेगावकर, कविता मोरवणकर, अलका गांधी आसेरकर या समकालीन मराठी कवयित्रींचा सहभाग झाला. डॉक्टर जनार्दन वाघमारेंचा विशेष उल्लेख करावासा वाटतो. खूप इच्छा असतानाही प्रकृतीमुळे व्याख्यान देण्याऐवजी ते लिहून प्रकाशित करण्याची इच्छा त्यांनी प्रतिष्ठानाला व्यक्त केली. एका गोष्टीचं सार्थ अभिमान आणि समाधान वाटतं ते हे की सर्व साहित्यप्रेमी मंडळी आपापल्या परीने मोठी मोठी नावं जरी असली तरी ज्यांना ज्या वेळी विनंती केली त्यावेळी अतिशय उत्स्फूर्तपणे सगळ्यांनी प्रतिसाद दिला. आज 7व्या स्मृती दिनानिमित्त ही 3 दिवसीय व्याख्यानमाला आयोजित केली आहे. करोनाच्या काळात ही व्हर्च्युअल ऑनलाईन व्याख्यानमाला पहिल्यांदाच घेतो आहे. आज या व्याख्यानमालेचं पहिलं पुष्प गुंफणार आहेत त्या सुप्रसिद्ध लेखिका डॉक्टर अश्विनी धोंगडे. त्यांची समाजनिष्ठा आणि साहित्य निष्ठा ही उल्लेखनीय आहे. स्त्री विषयक आणि स्त्रीवादी साहित्यावर असलेली त्यांची पकड ही लक्षणीय आहे. तेव्हा मी फार काही वेळ न घेता माझं प्रास्ताविक इथेच थांबवते आणि डॉक्टर अजय चिकाटेंना विनंती करते की डॉक्टर अश्विनी धोंगडेंना, ज्या आजच्या वक्त्या आहेत, आजच्या व्याख्यानाच्या वक्त्या आहेत, त्यांचा परिचय त्यांनी विस्तृतरित्या करून द्यावा. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर अपर्णा. अतिशय व्यवस्थितरित्या आज जी व्याख्यानमाला इथे आयोजित केलेली आहे त्यामागची भूमिका तू विशद केली आहेस. दलित आंबेडकरी कवितेचा आणि आंबेडकरी जाणीवेच्या लेखनाचा मानबिंदू ठरलेल्या डॉक्टर ज्योतिताई लांजेवार एक कृतिशील व्यक्तित्व होत्या. त्यांच्या काव्यलेखनाला त्यांच्या अनुभवाचा खोल स्पर्श आहे. एका अदम्य आत्मविश्वासाने त्या म्हणतात, कोणीच हिसकावू शकणार नाही भविष्याच्या ओठावरली गाणी, कोणीच हिसकावू शकणार नाही भविष्याच्या ओठावरली गाणी, मी अंधार जाळीत उगवणाऱ्या प्रलयंकारी सूर्याची निशाणी. इथल्या वस्त्यातली मणे विझू देणार नाही, इथल्या वस्त्यातली मणे मी विझू देणार नाही, मी धुमसीत ठेवीन पाणी पाणी, गाव पेटू लागलेली देईन मशाल हाती, अंधश्रद्धेचा काळोख पिऊन धर्म जागवणारे महंत मठाधीश तमाम साऱ्यांना सुरुंग लावी, आता कोणताही डोंगर मला घालू शकणार नाही भीती, वादळ वाऱ्याशी बांधली मी जन्माची नाती, वादळ वाऱ्याशी बांधली मी जन्माची नाती. असा विद्रोहाचा फलिता व्यवस्थेवर धरणाऱ्या आणि कवितेतून स्वतःची सार्थवळ पटवणाऱ्या डॉक्टर ज्योती लांजेवार एक विचारवाद होत्या. त्या नुसत्याच कवयित्री नव्हत्या, प्रत्यक्ष चळवळीत राबणाऱ्या कार्यकर्ती कवयित्री होत्या. या लेखिकेला स्त्री जाणीवेचे गंभीर भान आहे, स्त्री समस्येची खोल जाण आहे. त्यांच्या लेखनातून त्यांनी स्त्रीवादी चळवळीला ऊर्जा पुरविली आणि आजही या स्मरण जागरणाच्या निमित्ताने इथे ज्या आपले विचार व्यक्त करणार आहेत त्या सुद्धा या स्त्रीवादी चळवळीतील एक अत्यंत महत्वाचं असं नाव आहे. डॉक्टर अपर्णा यांनी मला सूचना केली आहे की त्यांचा परिचय मी करून द्यावा. या स्मरण जागरणाच्या निमित्ताने या सत्रात स्त्रीवादी चळवळीला आपल्या विचारांनी व कार्याने ऊर्जा पिरवणाऱ्या पुणे येथील विचारवंत लेखिका डॉक्टर अश्विनी धोंगडे या उपस्थित आहेत. भारतीय स्त्रीवादी साहित्य या विषयावर ते आपलं चिंतन प्रकट करणार आहेत. डॉक्टर अश्विनी धोंगडे आज वैचारिक
व स्त्रीवादी लेखनाचा मानदंड ठरले आहेत. अमृत महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करणाऱ्या डॉक्टर अश्विनी धोंगडे मॅडम यांचा जन्म शैक्षणिक व वाङ्मयीन वातावरण असलेल्या कुटुंबात झाला. इंग्रजीतून एम ए केल्यावर त्यांनी SNDT महाविद्यालयात अध्यापनाला आरंभ केला. जाहिरातींची भाषाशैली, लिंग्विस्टिक अनालिसिस ऑफ कमर्शियल डिस्प्ले ॲडव्हर्टाइजमेंट या विषयात त्यांनी PhD पदवी धारण केली. त्यांच्या मार्गदर्शनात उच्च दर्जा असणारे शोधप्रबंध निर्माण झाले. 1992 पासून त्यांनी प्राचार्यपदी विराजमान झाल्या व 14 वर्ष हे पद सांभाळून 2007 ला त्या सेवानिवृत्त झाल्या. समाजातील शोषित परिघावरची संघर्ष करणारी माणसे हा त्यांच्या कायम चिंतनाचा व अभ्यासाचा विषय राहिला आहे. स्त्रियांच्या समस्यावर त्यांनी विपुल लेखन केलं आहे. पण एकाच वेळेस गंभीर साहित्याची निर्मिती करणाऱ्या डॉक्टर अश्विनी धोंगडे मॅडम बालसाहित्यातही रमतात. उत्तम संपादने त्यांनी केली. दर्जाने श्रेष्ठ ठरलेल्या कलाकृतींचा त्यांनी केलेला अनुवाद सुद्धा लक्षणीय आहे. भाषाशैली, शैली विज्ञान सारखा अवघड विषयात सहज मुसाफिरी करणाऱ्या डॉक्टर अश्विनी यांनी अत्यंत भेदक, वास्तवदर्शी, अस्वस्थ करणाऱ्या स्त्री वेदनेच्या कवितांचे अत्यंत गंभीर लेखन केले आहे. कवयित्री, संशोधक, अनुवादक, संपादक, वैचारिक अशी वेगवेगळी वाङ्मयीन शिवधनुष्ये त्यांनी लिलया पेलली आहे. या साऱ्या लेखनात त्यांनी लेखनाचा पोत, दर्जा कधी ढवू दिला नाही. कादंबरी, कविता, कथा, समीक्षा, ललित लेखन, प्रवास वर्णन, सामाजिक व वैचारिक अनुवादित साहित्य, चरित्र, संपादने, बालकुमार साहित्य अशा सर्वस्वी वेगवेगळ्या वाङ्मय प्रकारात त्यांनी आपला ठसा उमटविला आहे. महाराष्ट्र शासनाचा कवी केशवसूत पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा कविवर्य कुसुमाग्रज पुरस्कार, महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद, लोकहितवादी मंडळ, भगिनी निवेदिता प्रतिष्ठान, दयार्णव कोपर्डेकर, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, बाबूराव शिरोळे, नची केळकर, साने गुरुजी आरोग्य मंदिर, डॉक्टर VV कोलते समीक्षा मित्र असे अनेक अत्यंत प्रतिष्ठित समजले जाणारे मानाचे पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत. याशिवाय काव्यजीवन गौरव पुरस्कार सुद्धा त्यांना प्राप्त झाला आहे. अमृत महोत्सवी साहित्य संमेलन इंदोर, मंथन महिला रोप महोत्सवी संमेलन, 13वे साहित्यिक कलावंत संमेलन, विचारवेध श्री साहित्य संमेलन, 17वे राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन, आचार्य अत्रे साहित्य संमेलन अशा महत्वपूर्ण साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थान त्यांनी भूषविले आहे. स्त्रियांचे प्रश्न आणि स्त्रियांचा दर्जा यावर 200हून अधिक व्याख्याने त्यांनी दिली आहेत. जवळपास 200 कवी संमेलनात त्यांनी कविता वाचन केले आहे व दाद मिळविले आहे. काही चित्रपटाची गीते तर काही चित्रपटासाठी कथा व पटकथेचे लेखन त्यांनी केले आहे. नियमित सदरे लिहिली आहेत. इन देअर ओन व्हॉइसेस या अमेरिकेतील संपादित पुस्तकात त्यांच्या 2 कवितांचा समावेश आहे. लँग्वेज अँड जेंडर या अमेरिकन पाठ्यपुस्तकात त्यांच्या कवितेचा समावेश आहे. त्यांच्या कवितेचे 22 भाषात आकाशवाणीवरून प्रसारण झाले आहे. कर्नाटकातील मराठी पाठ्यपुस्तकात त्यांची कविता समाविष्ट आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा कोथरूडच्या त्या अध्यक्ष असून दिलीप राज वृत्तचे 2015 पासून त्या धर्मा संपादन करीत आहेत. त्यांचा परिचय खरं तर बृहद आणि विस्तृत आहे. वेळोभावी मी त्रोटकपणे करून दिला आहे. कविता, कथा, कादंबरी, समीक्षा, अनुवाद त्यांचं सारच लेखन अत्यंत सकस आणि दर्जेदार आहे. स्त्रीसुक्त, अपौरुषेय, संदर्भ स्त्री पुरुष, स्त्रीवादी समीक्षा, स्वरूप आणि उपयोजन, देशांतर, स्वातंत्र्य योद्धा ही काही अत्यंत चर्चित अशी पुस्तके त्यांची आहेत. स्त्री प्रश्नाबद्दल अत्यंत सजग असलेले व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर अश्विनी धोंगडे हे नाव आहे. अत्यंत आस्थेने त्यांनी सर्व लेखन केलेलं आहे. त्यांचं लेखन विपुल असलं तरी दर्जानेही अव्वल आहे. भारतीय स्त्रीवादाबद्दल त्यांनी भरपूर लिहिलं आहे. आज त्यांचं मौलिक चिंतन त्या इथे मांडणार आहेत. अत्यंत विदुषी, अभ्यासक, संवेदनशील असलेल्या वक्ता म्हणून त्यांची ख्याती आहे. आज त्या या व्याख्यानमालेचं पहिलं पुष्प गुंफणार आहेत. डॉक्टर ज्योती लांजेवार स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने मी शब्दसुमनांनी त्यांचं स्वागत करतो. आदरणीय डॉक्टर अश्विनी धोंगडे मॅडम आमच्या शब्दसुमनांचा कृपया स्वीकार करावा. यानंतर मी अतिशय सन्मानपूर्वक त्यांना पाचारण करतोय.
आदरणीय डॉक्टर अश्विनी धोंगडे मॅडम यांना भारतीय स्त्रीवादी साहित्य या विषयावर आपलं चिंतन प्रकट करण्याकरता आदरणीय डॉक्टर अश्विनी धोंगडे मॅडम. नमस्कार. डॉक्टर ज्योती लांजेवार स्मृती प्रतिष्ठानच्या सर्वेसर्वा डॉक्टर अपर्णा लांजेवार बोस, माझी दीर्घ ओळख करून दिलेले प्राध्यापक चिकाटे सर, प्रतिष्ठानचे सर्व सदस्य आणि या व्याख्यानासाठी उपस्थित असलेले आपण सर्व रसिक श्रोते हो. या व्याख्यानमालेत प्रथम पुष्प गुंफण्याची संधी मला अपर्णाने दिली, याबद्दल प्रथमतः मी तिचे मनपूर्वक आभार मानते. आज खरोखर आनंद आणि दुःख या दोन्ही भावना माझ्या मनामध्ये जाग्या झालेल्या आहेत. कारण असं आहे की या निमित्तानं माझी मैत्रीण ज्योती लांजेवार ही आता आपल्यात नाही, याची पुन्हा एकदा आठवण होऊन दुःख झालं. आणि त्याचबरोबर तिच्याविषयी माझ्या मनात असलेला प्रेमभाव व्यक्त करण्याची एक चांगली संधी आहे, म्हणून मनात एक आनंद भावना सुद्धा उचंबळून आलेली आहे. 12-13 जुलै 2010 साली तिच्या बिंजाणी महाविद्यालयाने एक चर्चासत्र आयोजित केलेले होते. भारतीय स्त्रीवादी साहित्य, इंग्लिश, मराठी आणि हिंदी या भाषा संदर्भात असा विषय होता. आयोजनात तिचा मोठा सहभाग होता आणि मराठीसाठी तिनं चर्चासत्राला माझी निवड केलेली होती. माझे भाषण तिन्ही भाषेतील वक्त्यांपेक्षा चांगले झाले असं जेव्हा अध्यक्षांनी त्यांच्या भाषणात उल्लेख केला, त्यावेळी आनंदानं फुलून आलेला ज्योतीचा चेहरा मला अजूनही आठवतो आहे. त्यावेळेला एक गंमत झाली. मी सोडून सर्व व्याख्यात्यांना, विशेषतः हिंदी, इंग्लिश विषय मांडणाऱ्यांना विमानाचं तिकीट दिलं गेलं आणि मी विमानानं जाऊन सुद्धा मला सेकंड एसीचं रेल्वेचं तिकीट मिळालं. तेव्हा ज्योतीनी आणि मी ठरवलं की हा मराठी भाषेचा अपमान आहे, म्हणून आम्ही दोघींनी तिच्या प्राचार्यांशी बराच वाद घातला आणि त्यावरून आम्हाला त्या वादानंतर विमानाच्या तिकिटाचे पैसे मला मिळाले. ही दोघींच्या दृष्टीनं खूप आनंदाची अशी गोष्ट होती. या चर्चासत्राची माझ्या दृष्टीनं फलश्रुती अशी की मी ज्योतीच्या घरी 2 दिवस राहिले, तिच्या हातचं चविष्ट जेवण जेवले आणि रात्रभर आम्ही स्त्रीवादी कवितांवर गप्पा मारत जागून काढल्या. मी दलित स्त्रीवादावर स्वतंत्रपणे मांडणी करावी अशी इच्छा तिने अनेकदा माझ्याकडे बोलून दाखवलेली होती. तेव्हा मी तिला दरवेळी म्हणायची की माझ्यापेक्षा ही मांडणी तू चांगली करू शकशील. दुर्दैवानी ती आज आपल्यात नाही आणि मी सुद्धा ही मांडणी अजून करू शकलेली नाही, याचं मला दुःख आहे. ज्योतीचं व्यक्तिमत्व हे बहुआयामी होतं. ती चळवळीतली ज्येष्ठ कार्यकर्ती होती, विचारवंत, लेखक, कवी, समीक्षक आणि उत्तम प्राध्यापक होती. तिच्या एकूण व्यक्तित्वावर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा आणि लेखनाचा पगडा होता. तिची आई सुद्धा चळवळीत होती. आई बरोबर लहानपणापासून ती बाबासाहेबांच्या सभेला गेलेली होती, याची आठवण ती आवर्जून सांगे. ती अत्यंत पुरोगामी विचाराची होती. तिच्या भारतीय समाज आणि स्त्री
या पुस्तकात भारतीय स्त्रीबाबतचा समाज, पुरुषप्रधान संस्कृतीतील दुहेरी नीती, सामाजिक चळवळीतले स्त्रियांचे स्थान यांचा अभ्यासपूर्ण आलेख तिनं मांडलेला आहे. पुरुष लेखकांनी स्त्रीला साहित्यातून न्याय दिला नाही असा आक्षेप तिनं अनेक ठिकाणी नोंदवलेला आहे. त्यामुळे समीक्षकाच्या भूमिकेतून स्त्री साहित्याला न्याय देण्याचा तिने प्रयत्न केला. तिच्या लेखनाचा केंद्रबिंदू प्रामुख्याने दलित स्त्रिया, स्त्रियांची चळवळ आणि त्यांना मार्गदर्शन हा राहिला आहे. दिशा, शब्द, निळे आभाळ, अजून वादळ उठले नाही, एका झाडाचे आक्रंदन हे कविता संग्रह, आजची सावित्री, पक्षी, चक्रव्यूह हे कथासंग्रह, समकालीन साहित्य, प्रवृत्ती आणि प्रवाह, फुले, आंबेडकर आणि स्त्रीमुक्ती चळवळ, दलित कादंबरीतील स्त्री चित्रण, साहित्यातील स्त्रीवाद इत्यादी वैचारिक पुस्तके असं विपुल लेखन तिनं केलेलं आहे. दुर्दैवानं निवृत्त झाल्यानंतर लेखनासाठी तिला फार काळ मिळाला नाही. 1.5 महिना जर्मनीत राहिल्यावर तिनं माझा जर्मनीचा प्रवास हे एक अतिशय चांगलं, प्रामाणिक असं पुस्तक लिहिलेलं आहे. तिला आयुष्यात अनेक मान सन्मान, पुरस्कार मिळाले. विदर्भ साहित्य संमेलनाचं अध्यक्षपदही तिनं भूषवलं. स्त्रीवादी विचार प्रवाहातील एक महत्वाची कवी म्हणून तिने आपले स्थान पक्के केले. तिने बघितलेले दलित स्त्रीचे हलाखीचे जीवन जसे तिच्या काव्यातून दिसते, त्याचप्रमाणे भोवतालच्या समाजाने दलित समाजाची केलेली उपेक्षा, जातीपातीचे राजकारण, चळवळीमध्ये पडलेली फूट यांच्यामुळे होणाऱ्या व्यथा वेदना तिच्या काव्यात फार तीव्रपणे व्यक्त होताना दिसतात. भोवतीचं विश्व अंधकारमय झालंय, दिव्यांनीच प्रकाश नाकारलाय, अशा मनस्थितीत कधी प्रचंड नैराश्य तर कधी डोकं वर काढणारा आशावाद यांच्या हिंदोळ्यावर तिची कविता फिरताना दिसते. भोवतालचा काळोख पिऊन जगणारी काळोखी माणसं कधी तिला अस्वस्थ करतात, तर कधी सूर्य आमचा आहे असे आश्वस्तपणे म्हणताना तिच्या आशावादातील आत्मविश्वासाचे दर्शन होते. व्यवस्थेबद्दलचा राग, चीड जळजळीत शब्दात तिच्या कवितेतून व्यक्त होतो. ज्यांचे हात पोळले आहेत अशांच्या हाती निखारे देते मी, आयुष्य ज्यांचे पेटत आहे त्यांच्या हाती कोलीत देते मी, किंवा पेरते मी कधीचीच निखाऱ्यांची बीज एकेका गावात. अशा ओळींमधून चळवळीत काम करणाऱ्या तिच्या धगधगत्या मनाचा अनुभव येतो. सभोवतालच्या सर्व जाती धर्माच्या गर्दीतून ती जाती धर्म निरपेक्ष माणूस शोधत राहताना दिसते. तशी आजूबाजूला सारी हिजड्यांची दुनिया, बलात्कार, अत्याचार, धर्माच्या नावावर दंगली, जाळपोळी, सारेच डोळे झाकून पाहतात निर्विकार. या बधीरपणाचा तिला सात्विक संताप येतो. आसपास घडणाऱ्या घटनांविषयी ती फार संवेदनक्षम आहे. भवरी देवीवरील तिची कविता याची साक्ष देईल. फळा फुलात, झरणे पहाडात कविता फुलत नाही. लोखंडी पुलाखालील अर्धवस्त्र फाटक्या चिरगुटात दडलेल्या आत्म्याचा, नुकताच उष्टावलेला चाटून रिकामा झालेल्या कटोऱ्याचा शोध माझी कविता घेत असते, असं ती म्हणते. खोट्या कल्पना विश्वात रमणारी आणि जगाच्या दुःखापासून पळणारी अशी रोमॅन्टिक गुळमुळीत कविता
ती लिहित नाही. तिची कविता हे तिचे शस्त्र आहे. ते दीन दुबळ्यांच्या, वंचितांच्या दुःखाला वाचा फोडते आणि निर्ढावलेल्या दुष्ट प्रवृत्तींवर प्रहार करते. असली उफराटी दुनिया बघायला बाबासाहेब नाहीतर त्यांच्या मनाला किती वेदना झाल्या असत्या, या कल्पनेनं ती व्यथित होती. बाबासाहेबांच्या नावाचा वापर करून आपली पोळी भाजून घेणाऱ्या कार्यकर्त्यांवर ती बाबासाहेब या कवितेत अशी कडाडते, तुझ्या सोचीतला चारा खाऊन निर्ढावलेली पाखरे तुलाच आपसात वाटून घेत आहेत. वेळ प्रसंगी तुझ्यावरच मालकी हक्क सांगत आहेत. एकूणच ज्योतीची कविता तिच्या नावासारखीच एक प्रकाशमान ज्योत आहे. ती सत्प्रवृत्तींना स्निग्धपणे तेवून प्रकाश देईल, तर दुष्प्रवृत्तींना भडकून भाजून काढेल. मराठी कवितेच्या मुख्य प्रवाहात तिने आपल्या विचारांचीही एक पंक्ती सोडली आहे. संवेदनशील मनाच्या वाचकांच्या मनात ती नेहमीच तेवत राहील. आज तिच्या स्मृती व्याख्यानमालेत तिने भारतीय स्त्रीविषयक विचार आपल्या पुस्तकात मांडले, म्हणून मुद्दाम भारतीय स्त्रीवादी साहित्य हा विषय मी घेतला आहे आणि त्या अनुषंगाने भारतीय स्त्रीवादातील दलित साहित्याचा विचारही मी आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. भारतीय साहित्यातील स्त्रीवादी संकल्पना. साहित्य आणि समाज यांचे संबंध अत्यंत व्यामिश्र, गुंतागुंतीचे आहेत. कोणत्याही साहित्य कृतीवर त्या कालखंडात घडणाऱ्या सामाजिक उलथापालथींचा आणि त्या सामाजिक परंपरेच्या भानाचा परिणाम स्पष्ट दिसतो. आहे ते जग समताधिष्ठित, स्वस्थ आणि सुंदर व्हावे, या सामाजिक जाणीवेतून प्रस्थापित समाज रचनेच्या विरोधात उभे राहून स्त्रियांच्या सर्व प्रकारच्या हक्कांची पुनर्स्थापना करण्याच्या हेतूने प्रेरित होऊन स्त्रीवादी साहित्य निर्माण झाले. भारतीय स्त्रीचा विचार एक एकसंध गट म्हणून करता येत नाही. अतिशय गुंतागुंतीच्या आणि वैविध्यपूर्ण समाज रचनेत विविध धर्म, जाती जमाती, भाषा, आर्थिक स्तर, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक भिन्नता, आदिवासी, ग्रामीण, शहरी अशी विभागणी, अशा ध्रुवीकरण झालेल्या परिस्थितीत भारतीय स्त्रीच्या वैशिष्ट्यांबद्दल एकच एक विधान करणे फार अवघड आहे. या उभ्या आडव्या विभागणीचा जो लघुत्तम साधारण विभाज्य काढता येईल किंवा लोकांच्या जाणीवेमध्ये भारतीय स्त्री म्हणून जी प्रतिमा आहे आणि सामाजिक जाणीवेच्या तर्काने जी समजते, ती स्थूलमानाने भारतीय स्त्री म्हणून आपण समजूया. भारतातील स्त्रीवादी साहित्य समजून घेण्यापूर्वी ज्या स्त्री प्रतिमेला विरोध म्हणून हे बंडखोर साहित्य निर्माण झाले, ती काय प्रतिमा आहे हे पाहावे लागेल. भारतीय संस्कृतीत धर्माचे प्राबल्य मोठे आहे आणि सर्व धर्मांनी स्त्रीला पुरुषांपेक्षा हीन लेखले आहे. स्त्री ही मोक्ष मार्गावरील धोंड आहे. अशा प्रकारच्या समजांमुळे स्त्रीचा सहवास कायम निंद्य मानला गेला. स्त्री ही मोहाची आणि भोगाची वस्तू आहे हे मानल्यावर आध्यात्मिक क्षेत्रात ती अडसर मानली गेली. धर्माने स्त्रियांना कोणत्याही रीतिरिवाजातील क्रियाशील भूमिका दिली नाही. उलट व्रतवैकल्यांचे ओझे पापपुण्याशी जोडून शारीरिक कष्ट, उपवास, व्रते तिच्यावर लादली. पतिव्रता
या संकल्पनेने नवऱ्याला प्रतिपरमेश्वराचं स्थान दिले. हिरव्या बांगड्या, मंगळसूत्र, भांगातले आणि कपाळावरचे कुंकू अशी सौभाग्य लक्षणे सक्तीची झाली. म्हणून विधवेकडून सर्व मान काढून घेऊन तिला अशुभ समजले गेले. प्रौढ कुमारी, कुमारी माता, परित्यक्ता, घटस्फोटिता यांची हेटाळणी आणि तिरस्कार केला गेला. स्त्रीचा विचार इथे व्यक्ती म्हणून कधी झाला नाही, पण पुरुषाशी तिचे नाते काय आहे यावरून तिची किंमत ठरवली गेली. मुलग्याची माता असेल तर तिला विशेष मानाचे स्थान मिळाले. मातृदेवतांचे आणि त्यांच्या जनन क्षमतेच्या प्रतीकांचे पूजन करणाऱ्या या संस्कृतीत स्त्रियांच्या रजस्त्रावाला विटाळ समजला जातो व स्त्रियांची लैंगिकता कठोरपणे नियंत्रित केली जाते. स्त्रियांच्या बाजूचे अनेक कायदे असूनही बलात्कार, अत्याचार, स्त्रीलिंगी गर्भाची हत्या, हुंडाबळी, स्त्रियांचा व्यापार, एकतर्फी प्रेमातून हत्या, मारहाण, विकृत लैंगिक चित्रण या घटना समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घडताना दिसतात. मुलगी नको, मुलगाच हवा अशी भारतातील स्त्री पुरुषांची मानसिकता आहे. पुरुष आणि स्त्रिया यांच्या जन्मदरात मोठी तफावत आहे. पोषक आहार, पैसा, वैद्यकीय सुविधा, शिक्षण हे गरीब घरातील मुलींपर्यंत पोचत नाही. तिला लहानपणापासून घरकामात जुंपले जाते. अल्पवयात लग्न केले जाते. लवकर मुले झाल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात येते. बाळंतपणातील मृत्यूदर आजही भारतामध्ये मोठा आहे. मुलीला वाढवणे म्हणजे दुसऱ्याच्या शेताला खत पाणी घालणे आहे, अशी एक तेलुगू म्हण आहे. मुलीचे लग्न ही भारतात काळजीची, खर्चाची बाब आहे. लग्नातील सर्व संस्कारात मुलीची बाजू कनिष्ठ असते. विवाहापूर्वी स्त्री कुमारिका असली पाहिजे असा अलिखित नियम असतो. काही जमातीत स्त्रीला तसा पुरावा द्यावा लागतो. विवाह झाल्यावरही मुलीला घरात सन्मानाचे स्थान मिळतेच असे नाही. सासू सुनांची भांडणे, पैशासाठी छळ, आत्महत्येला प्रवृत्त करणे, मारहाण करणे, व्यसनाधीनतेमुळे आर्थिक शोषण करणे, मालकी हक्क प्रस्थापित करणे ही प्रवृत्ती सर्वत्र दिसते. एकूणच या समाजातील स्त्री प्रतिमा नकारार्थी आहे. महाकाव्ये, पुराणानुसार स्त्री ही चंचल, वासनामय, पुरुषाला मोहात पाडणारी, खोटारडी, अशुद्ध, भावना शरण, हळवी, रडवी इत्यादी दोषांनी युक्त आहे. ती आत्मनिर्भर व स्वतंत्र नाही. आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर पुरुष तिचे रक्षण करतो. पूर्वजन्मातील पापामुळे ती स्त्री योनीत जन्म घेते अशी सर्वसाधारण कल्पना आहे. भारतीय स्त्रीवादी साहित्याने परंपरेतून आलेल्या या स्त्री प्रतिमांना जोरदार धक्के दिले. स्त्रीचे आयुष्य बदलले. ती शिक्षण घेऊन आत्मनिर्भर झाली. त्यावेळी तिला समाजातले आपले कनिष्ठ स्थान बोचू लागले. प्रचलित समाजातील आणि पुरुषांच्या साहित्यातील आपली प्रतिमा किती खोटी आहे याची जाणीव होऊ लागली. महानगरीय जीवन जगताना स्त्री पण ही काही काचेच्या बरणीत जपून ठेवावी अशी वस्तू राहिली नाही. जगण्याच्या लढाईत पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून मिळेल ती नोकरी करून पैसा मिळवण्याच्या स्पर्धेत बाईला आपल्या माणूसपणाचा साक्षात्कार झाला. बाई म्हणजे नुसते शरीर नव्हे, नवऱ्याच्या इच्छा पुरवणारे भोगयंत्र नव्हे, मुलं जन्माला घालणारे, आयुष्यभर खस्ता खाणारे मशीन नव्हे, 24 तास घरासाठी राबणारे हात नव्हे, ही विदारक जाणीव स्त्रीला झाली. स्त्रीवादी साहित्याच्या पहिल्या लाटेमध्ये स्त्रीचा शारीरिक, मानसिक छळ
हा मध्यवर्ती विषय आहे. स्त्रीचे शोषण, घुसमटलेला दबलेला आवाज, एका सोनेरी पिंजऱ्यात अडकून राहिल्याची भावना, पुरुषी वर्चस्वापुढे घ्यावी लागलेली शरणागती, नात्यातील ताणतणाव, संवादाचा अभाव, स्त्रीकडे तुच्छतेनं पाहण्याची वृत्ती, एकट्या स्त्रीची परवशता, परवड, मानसिक दौर्बल्य, विफलता, एकाकीपणा हा लेखनाचा प्रधान मध्यवर्ती आशय आहे. कृष्णा सोबती, हिंदीतील लेखिका आहे, यांच्या सूरजमुखी अंधेरेकी मधील बलात्काराला लहान वयात बळी पडलेली नायिका रती कादंबरीच्या सुरुवातीला दुःखाने विचारते की याच मुलीला एक संपूर्ण स्त्री एकदा देखील का होऊ दिले गेले नाही, का? तिची हीच वेदना कादंबरीतील मध्यवर्ती संकल्पना आहे. महादेवी वर्मा एका कवितेत म्हणतात, वेदनेत जन्म, करुणेत मिळाले घर. स्त्रीच्या मनात नेहमीच तिचे हक्काचे मालकीचे घर नसण्याची खंत बनून राहिलेली आहे. विस्तीर्ण आकाशाचा एक कोपरा, माझा कधीच न होणारा, माझा परिचय एवढाच आणि माझा इतिहास हाच. शरीरापुरते नियंत्रित केलेले स्त्रीचे जगणे, तिच्या शरीरातील बदलांभोवती उभी केलेली आदर्श मूल्यांची चौकट, यातील पुरुषांचा ढोंगीपणा मल्लिका अमर शेख यांच्या वाळूचा प्रियकर मध्ये भाष्य करतो. कोण जातय ते अभेद्य गुहेवरून, स्त्री स्वातंत्र्याची पिचकी तुतारी फुंकत. रजस्वला, संभोग, बाळणपण, शरीराभोवती फिरलेलं आयुष्यासकट माणसांचं चक्र, मुक्या वेदनांचं वेटुळ. तेलुगू कवी कुप्पिली पद्मा आईला स्वयंपाकघरातील फडक्याची उपमा देतात, जे असते अतिशय उपयुक्त, परंतु सर्व बौद्धिक उपक्रमापासून ते लांब ठेवले जाते. तमिळ लेखक प्राध्यापक ए. शंकरी स्त्रियांवरील अत्याचार, मुस्कटदाबी, बलात्कार यांचे वास्तव चित्रण आपल्या कथांमधून करताना दिसतात. त्यांच्या तोट्टील म्हणजे पाळणा या कथेमध्ये नवरा दारूच्या नशेत वाण सामान आणल्यामुळे पैसे द्यायला नसलेल्या बायकोवर रॉकेल ओतून तिला जाळून टाकणारा दाखवला आहे. कन्नड कवी सर्वमंगला भंडीरू या कवितेत म्हणतात, मला शेपटीची अंगलट करणाऱ्या त्या भटक्या गायी आणि बैलांची नाही भीती वाटत, मला त्या लिंगभक्त भावांची भीती वाटते, जे म्हणतात स्त्रीची विद्वत्ता तिच्या गुडघ्याखाली नसते. स्त्रीकडे फक्त एक शरीर म्हणून पाहणाऱ्या पुरुषांबद्दलचा राग अनेक भाषांमधून व्यक्त झाला आहे. स्त्रीला केवळ वासनेचा विषय ठरवणाऱ्या पुरुष सत्ताकाला आव्हान देणारी एक कन्नड कवी म्हणते, मी म्हणजे नरम स्तन एक जोडी आणि दोन मांड्यांमधला ठाशी मिळण्यास अवघड असा काळोख. कन्नड स्त्री कवींबरोबरच अनेक स्त्री कथाकारांनी लैंगिक संबंधात होणारे स्त्रीचे शोषण आणि तिने पुरुषांच्या स्वामित्वाला दिलेला धक्का चित्रित केला आहे. वीणा शांतेश्वर यांच्या कथा या दृष्टीने महत्वाच्या आहेत. सारा अबुबकर गरिबी, दारिद्र्य, धार्मिक अंधश्रद्धांचा पगडा, पितृप्रधानता, विशेषतः हुंडा पद्धत, बहुपत्नी विवाह, तोंडी तलाक यांच्या पार्श्वभूमीवर पिचलेल्या निम्नवर्गीय मुस्लिम स्त्रीचे चित्रण आपल्या कादंबऱ्यातून करतात. मल्याळी लेखिका
ललितांबिका अंतर्जनम यांनी आपल्या लिखाणातून नामपुतिरी पुरुषांच्या जुलूमशाहीवर प्रकाश टाकला आहे. त्यांनी ओरडून सांगितले आहे की कवी आणि पुरुष लेखक सुद्धा स्त्रियांकडे मोहाचे, सौंदर्याचे, भोगाचे साधन म्हणून पाहत होते. त्यांनी कधी समजूनच घेतले नाही की स्त्रियांच्या अंतःकरणात किती विषाद आणि दुःख भरले आहे. सरोज पाठक या गुजराती कथाकाराच्या सारिका पिंजरसिया या कथेची नायिका सारिका समाजाने ठरवलेल्या रीतिरिवाजांच्या स्वतःच्या पिंजऱ्यात अडकली आहे. तिला स्वतःच्या इच्छा, व्यक्तित्व जणू नाहीच. आपण गुलाम झालो आहोत ही तिला अस्वस्थ करणारी भावना आहे. स्त्रीच्या मनाचे सारे आक्रोश, जगण्याचा हक्क प्राप्त करण्यासाठी तिची चाललेली तडफड मराठी साहित्यात प्रखरपणे अनुभवाला येते. लग्नानंतर बायकोच्या देहावर कायद्यानं नवऱ्याची सत्ता प्रस्थापित व्हावी आणि त्याच्या इच्छेनुसार त्यानं तिच्या शरीराचा उपभोग घ्यावा, यामुळे स्त्रीच्या मनाची होणारी तडफड गौरी देशपांडेंच्या थांग मध्ये दिसते. लग्न व्यवस्थेतला फोलपणा तिला दिसतो. गौरी देशपांडेंच्या नायिका लग्न संस्था नाकारत नाहीत, पण त्यातून निर्माण होणारे जाच आणि कोंडी, यातून लग्न संस्थेला दुसरा काही पर्याय आहे का याचाही विचार करताना दिसतात. केवळ दुःखाच्या करुण कहाण्यांचे भांडवल करून आजची संवेदनशील स्त्री लेखन प्रपंच मांडत नाही. हे चित्रण करण्यामागे एक उत्कट असमाधान आहे त्या परिस्थितीबद्दल खदखदणारा राग आहे. घुसमटीतून बाहेर कसे पडता येईल याबद्दल विचारमंथन आहे. हे कुरूप वास्तव कसे सहन करायचे, का सहन करायचे, कोणासाठी सहन करायचे, हे प्रश्न आहे. स्त्रीचे मौन आणि विवशता यांना आवाज फुटू लागला आहे. नात्यामधला पोकळपणा जाणवू लागला आहे. सहन करण्यातली चरमसीमा संपली आहे. परंपरा आणि नवता यांच्यातील मानसिक द्वंद्व सुरू आहे. त्यातूनच स्वतःबद्दलच्या शंका, अस्वस्थता, द्विधा मनस्थिती, परस्पर संवादाची गरज, समाजाशी जोडले जाण्याची इच्छा लेखनातून उमटू लागली आहे. तू कोण बाई? मी इकडची जाई. तू कोण बाई? मी 2 मुलांची आई. तू कोण बाई? मी सासू सासऱ्यांची दाई. तू कोण बाई? माझं मलाच ठाऊक नाही. या माझ्या कवितेमध्ये इथून सुरू झालेला आत्मशोधाचा प्रवास मला हवे ते मी होऊ शकते इथपर्यंत पोचला आहे. वैवाहिक जीवनात सतत तडजोडी करत स्वतःच्या नशिबाला दोष देत जगण्यापेक्षा ते मोडून स्वतंत्र राहणे चांगले, असे मराठी कथा कादंबऱ्यांनी सांगितले. स्त्री केवळ भोग्य वस्तू नसून भोक्ता आहे याची जाणीव अमृता प्रीतम, कमला दास यासारख्या अनेक बंडखोर समजल्या गेलेल्या स्त्रियांनी करून दिली. ज्या विषयाबद्दल, ज्या भाषेत स्त्रीने बोलू नये असे सामाजिक संकेत असतात, ते धुडकावून भाषा आणि लिंगभावाची स्पष्ट मते कमला दास, मेघना पेठे स्पष्टपणे मांडतात. लैंगिकता खऱ्या अर्थाने समजून घेण्याची स्त्रीची तीव्र इच्छा व्यक्त करणाऱ्या मल्लाडी लेखक सारा जोसेफ धारदार शस्त्र म्हणून साहित्याचा वापर करताना दिसतात. समकालीन मानवी जीवनातील समस्यांचे धीट चित्रण अर्थपूर्ण आव्हानांना तोंड देत उडिया लेखक प्रतिभा राय करतात. तर आजच्या गुंतागुंतीच्या आयुष्यात स्त्रीचे होणारे शोषण आणि त्यातून बाहेर पडलेल्या स्त्रीचे चित्रण बिनापानी मोहंती या उडिया लेखक करताना दिसतात. लेखनाने आपल्याला जिवंत ठेवली असे सांगणाऱ्या कन्नड लेखक वैदेहींनी
पारंपरिक मूल्यातून धडपडून बाहेर उठू पाहणाऱ्या स्त्रीचे आणि स्वातंत्र्यातही आपल्या आचार विचारांवर किती बंधने घालावी लागतात याचे चित्रण छानपणे केलेले आहे. हिंदू धर्मातील कुप्रथांवर हल्ला चढवताना विधवांवर होणारे अन्याय अतिशय प्रभावीपणे आसामी लेखक इंदिरा गोस्वामींच्या कादंबऱ्यातून व्यक्त होतात. हिंदी कादंबरीकार मैत्रेयी पुष्पा बलात्कार आणि छळवणुकी विरोधात धीटपणे लढा देणाऱ्या नायिका रंगवतात. साक, इदम न मम, अल्मा कबुतरी, झुलानाथ, गुनाह बेगुनाह या त्यांच्या कथासंग्रहातील स्त्रिया सुरुवातीला गपचूप अन्याय सहन करणाऱ्या असल्या तरी नंतर त्यांचे रूपांतर लढा देणाऱ्या सक्षम स्त्रीमध्ये होते. स्त्रीच्या शरीराचे विविध अवयव आणि त्यावरील समाजाचा अंकुश या मर्मभेदी कथामालेचे लिखाण तेलुगू लेखक व्होल्गा यांनी केले आहे. पुराणातील स्त्रियांच्या कथाही त्यांनी नव्या स्त्रीवादी दृष्टिकोनातून लिहिली आहे. चारियणाई विलिय वैपोम या कादंबरी कट्टर स्त्रीवादी तमिळ लेखक अंडल प्रियदर्शनी या आग्रह धरतात की स्त्रियांमध्ये पुरुषी वर्चस्वाला विरोध करण्याचे धारिष्ट्य पाहिजे आणि तिच्या दुःखावर हाच एकमेव उपाय आहे. स्त्रीवाद म्हणजे केवळ मुक्ती नव्हे तर स्त्री व पुरुष यांना बरोबरीचा दर्जा मिळाला पाहिजे. बंगाली कादंबरीकार महाश्वेता देवी यांच्या लेखनात विद्रोह, तिचे धैर्य, महत्व, साहस हे नव्या संदर्भात व्यक्त झाले. अरण्येर अधिकार, द्रौपदी अशा अनेक कादंबऱ्यातून स्त्री शक्तीला, विशेषतः आदिवासी स्त्रीला भ्रष्ट राजनीती आणि चंगळवादी व्यवस्थेच्या विरोधात अनेक आंदोलनांचे नेतृत्व करताना त्यांनी दाखवले आहे. समानता आणि न्याय या मानवाधिकाराच्या मूलभूत तत्वांच्या सुरक्षिततेसाठी महाश्वेता देवींच्या पात्रांनी नेहमीच बुलंद आवाज उठवला आहे. फाळणीनंतरच्या मुस्लिम स्त्रीचे जीवन उर्दू लेखक इस्मत चुगताई यांच्या लेखणीतून धारदारपणे व्यक्त होते. एकूणच स्वतःबद्दलचे, जगण्याबद्दलचे आत्मभान आलेली स्त्री साहित्यामधून दिसू लागली. मी माझ्या जीवनाची शिल्पकार आहे. माझ्या आयुष्याबद्दलचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य माझे आहे. हे खंबीरपणे सांगणारी स्त्री साहित्यातून समाजाच्या पारंपरिक दृढ कल्पनांना आव्हान देऊ लागली. सहन न करता प्रतिकार करणारी स्त्री, आपल्या अधिकारासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठवणारी स्त्री, स्वतःच्या शरीरावर हक्क सांगणारी स्त्री, पुरुषांशिवायही आत्मसन्मानाने ती निर्भर आयुष्य जगू शकते हे दाखवणारी स्त्री, स्वतःतील सर्जकतेचा शोध घेणारी स्त्री, स्वतःचे स्वत्व जपण्यासाठी कोणतेही आव्हान स्वीकारणारी स्त्री भारतीय स्त्रीवादी साहित्यात ठळकपणे दिसू लागली आहे. स्त्रीला या जगात टिकून राहायचे असेल तर तिने सशक्त व मानसिक दृष्ट्या भक्कम राहिले पाहिजे असे संकेत बामा, अंबाई, तिलकवती यांच्या लेखनातून मिळतात. केरळमधील स्त्रीमुक्तीच्या लढ्याची सुरुवात करणाऱ्या झुंजार कार्यकर्त्या के सरस्वती अम्मा यांच्या लिखाणातही समर्थ स्त्री व्यक्तिरेखांचे दर्शन घडते. अतिशय संयमाने स्त्रीवादी विचारसरणीचा प्रभाव आपल्या लेखनातून व्यक्त करणाऱ्या स्त्री लेखकांचाही एक प्रवाह आहे. धीरूबेन पटेल गुजरातीतील प्रसिद्ध लेखिका आहे. शशी देशपांडे बेंगलोरमध्ये राहणाऱ्या इंग्रजीत लेखन करणाऱ्या लेखक, सानिया मराठी लेखिक यांच्या कथा कादंबऱ्यातील स्त्रिया
घरातून बाहेर पडताना शेकडो वेळा सारासार विचार करणाऱ्या, नात्यातील गुंतागुंत स्त्री पुरुष नात्या पलीकडे जाऊन समजून घेणाऱ्या दिसतात. दलित स्त्री लेखकांनी केलेले दलित स्त्रीच्या अपार शोषणाचे आणि राखेतून उठलेल्या समर्थ स्त्रीचे चित्रण हे भारतीय स्त्रीवादाचे एक ठळक वैशिष्ट्य आहे. दलित स्त्रीचे शोषण दुहेरी स्तरावर होते. पहिले म्हणजे इतर स्त्रियांप्रमाणे पुरुषी वर्चस्वामुळे व दुसरे स्वतःला वरिष्ठ समजणाऱ्या जातींकडून. समकालीन तेलुगू साहित्यातील दलित स्त्री साहित्य विशेष प्रभावी आहे. कारमचेडूच्या दलित हत्याकांडाची साक्षीदार असलेल्या आणि त्यात तेजस्वी लढा दिलेल्या आलेसाम्मावरून 8 मार्च 2008 मध्ये आलेसाम्मा स्त्री संघटना स्थापन झाली. त्यांच्या जाहीरनाम्यात त्यांनी म्हटले की दलित स्त्रिया या जात, वर्ण, लिंगभाव यांच्या उतरंडीत सर्वच बाबतीत निम्न स्तरावर सर्वाधिक अशिक्षित दलित पुरुषांपेक्षा कमी उत्पन्न मिळवणाऱ्या आहेत. त्या कामगार, मेहतर अशी कामे करतात व अनेकींना कुंटणखान्यात विकले जाते. त्यांच्या कनिष्ठपणाचा फायदा घेऊन सत्ताधारी त्यांच्यावर अन्याय करतात. 2009 मध्ये दलित, आदिवासी, मागासवर्गीय स्त्रियांनी मातीपूल म्हणजे मातीतील फुले हा एक वेगळा गट स्थापन केला आणि इतर विषयांबरोबर दलित स्त्रियांचे आयुष्य साहित्यातून मांडू आणि सर्व साहित्यिक अस्मितांना पाठबळ देऊ असा निर्धार केला. त्यानुसार चल्लापल्ली स्वरूपा राणी दुहेरी अत्याचाराला वाचा फोडताना दिसतात. घरातील पुरुषी मगरूर माझे एक गालफड फोडत असेल तर बाहेरील जातीय वर्चस्व माझे दुसरे गालफड फोडते. मी शेतात पैसा कमवायला मजुरीला गेली तर तिथला मालक मला आणि माझ्या घामाला ओरबाडून घ्यायला टपलेला होता. मला बियाणांसारखं जमिनीत पुरून घ्यावंसं वाटलं असं त्यांची नायिका म्हणते. पैतानू तगले यल्ली पदर जाळून टाका या कवितेत जयप्रभा यांनी पदराने छाती झाकून स्त्रीला सन्मान मिळतो या कल्पनेला झुगारून दिले आहे. जुपक सुभद्रा, जाजूला गौरी, विनोदिनी यांच्या कविताही शोषणाला धिक्कारताना दिसतात. तमिळ लेखक सुगीरदरानी या कट्टर दलित स्त्रीवादी कवी म्हणून ओळखल्या जातात. इरवू मिरुगम अंधारातले प्राणी या कवितेत त्या म्हणतात, जर कोणी विचारलंच तर मी तोंडावर अभिमानाने सांगते मी दलित आहे. बामा यांनी आपल्या कादंबऱ्यातून दलित स्त्रियांना भोगाव्या लागणाऱ्या लैंगिक अत्याचारांची प्रभावी मांडणी केली आहे. कन्नड साहित्यात सुरुवातीला दलित पितृसत्ताक पद्धतीला प्रखर विरोध दलित लेखिकांनी केला, पण पुढच्या टप्प्यात मात्र त्या तरुण मुलींचे भय, कौमार्य चाचणी, स्वप्ने दडवून टाकणाऱ्या स्त्रिया, स्त्री अर्भक हत्या वगैरे अधिक व्यापक विषयावर लेखन करताना दिसतात. हिंदीतील प्रखर स्त्री कवींमध्ये सुशीला ताकमोरे, रजनी तिलक, अनिता अर्चना भैसारे, ओमलता, बबिता यांची नावे नक्कीच घ्यावी लागतील. श्रमांच्या गौरवाला मूल्यांच्या स्वरूपात दलित सौंदर्य शास्त्र प्रस्थापित करते. ओमलता यांची ही कविता पहा. निळ्या रंगाचा देह, निळ्या रंगाचा देह, ना उपमा ना रूपक, ना प्रतिमा ना आख्यान, खरे तर
ही कुंभाराच्या घड्याप्रमाणे दर दिवशी मार खाणारी स्त्री आहे निळ्या रंगाची. हिंदी कथा कादंबऱ्यातून दलित स्त्री लेखकांनी आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. वैतरणी या कथेत पाण्याच्या प्रश्नावरून नीरा परमार स्पष्टपणे दाखवून देतात की स्त्री हा शब्द जात व स्त्री अशा जोडीने पाहणे आवश्यक आहे. कारण उच्च जातीतील स्त्रिया त्यांच्यासारख्या नसणाऱ्या खालच्या जातीतील स्त्रियांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात. सुशीला ताकमोरे यांनी सिलिया या कथेतून खालच्या स्थानावरील स्त्रियांमध्ये निर्माण होणाऱ्या नकारात्मक आत्मप्रतिमेचे वर्णन केले आहे. अनेक दलित स्त्री लेखकांनी बलात्कार, सामूहिक बलात्कार यांच्यावरील कथांमध्ये प्रश्न उभा केला आहे की आम्ही तर अस्पृश्य आहोत, मग आम्हाला कवटाळताना तुमची शिवाशिव कुठे जाते? मराठी साहित्यात दलित साहित्याचा एक स्वतंत्र प्रवाह मानावा इतकी विपुल साहित्य संपदा स्त्रियांनी निर्माण केली आहे. भिन्न सामाजिक स्तरामुळे वाट्याला येणारे अनुभव विश्व हे या साहित्याचे वैशिष्ट्य आहे. हा विरोध उच्चवर्णीय व दलित स्तर, पुरुष सत्ता आणि तळागाळातली स्त्री, दलित स्तरावरील स्त्री पुरुष विषमता अशा विविध स्तरांवर जाणवतो. हिरा बनसोडे दलितांची भूक, दैन्य, दारिद्र्य, अपमान, कर्मठपणा यांची फिर्याद दलितांना बंद कोठडीत कैद करणाऱ्या या महान भारतीय संस्कृतीबद्दल करतात. पुरुष सत्ता आणि दलित स्त्रीला हक्काची समजून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या पुरुष सत्तेमागचे कारण शोधताना ज्योती लांजेवार म्हणतात, युगानुयुगे जन्माला आलेले दुःशासन समाजानेच वाढवले स्वतःच्या छायेखाली आणि आता मानाखाली घालून. समाजाचे नाकर्तेपण आणि स्त्रीबाबतची असहिष्णुता हेच यामागचे कारण आहे असे ज्योती लांजेवार यांना वाटते. प्रतिभा राजानंद, कुमुद पावडे, उषा किरणत्राम, कुसुमलाम यांच्या कविताही प्रभावी आहेत. वासना चेतवणाऱ्या नाचाला नृत्याचे सर्जक भान देणाऱ्या कलावंत विठाबाईचे प्रज्ञा पवार यांनी रंगवलेले चित्र स्त्रीवादी जाणीवेच्या संदर्भात वैशिष्ट्यपूर्ण आहे. आत्मचरित्र या वाङ्मय प्रकारात उर्मिला पवार, आयदान, यशोधरा गायकवाड, माझी मी, बेबी कांबळे, जिणं आमचं, सुजाता लोखंडे, माझं नरसी, शोध अस्तित्वाचा, जनाबाई गिऱ्हे, मरणकळा, हिरा पवार, सांगायची गोष्ट म्हणजे इत्यादींचे आत्मचरित्र केवळ दलित स्त्रीच्या नशिबी आलेले भोग, हाल, अपेष्टा यांचे वर्णन करून थांबत नाही, तर स्त्रीच्या माणूसपणाकडे त्यांच्या झालेल्या सक्षम प्रवासाचे चित्रण करताना दिसतात. मराठी साहित्यात दलित लेखिकांनी लिहिलेल्या कथाही विपुल आहेत. प्रातिनिधिक म्हणून उर्मिला पवार यांच्या कथा जरूर वाचाव्यात. म्हणजे बारीक सारीक बोलण्यातून सुद्धा दलितांचा कसा उपमर्द सामाजिक जीवनात केला जातो याचे दर्शन घडेल. भारतीय भाषातील स्त्रीवादी साहित्याच्या आशयद्रव्याचा एक उभा छेद घेतला तर एक देश, एक संस्कृती म्हणून स्त्री लेखकांना खुणावणारे काही विषय सार्वत्रिक दिसतात. पण तरीही प्रत्येक भाषेतील आपापली वैशिष्ट्ये स्त्रियांच्या लेखनात प्रतिबिंबित झालेली आहे. त्या त्या प्रदेशातील इतिहास, साहित्य, परंपरा, राजकीय घडामोडी, स्त्री शिक्षणाचा प्रसार, प्रादेशिक अस्मिता यांच्या प्रभावानुसार तेथील स्त्रीवादी लेखनाचा कल
बदललेला दिसतो. देशाच्या फाळणीमुळे स्त्री जीवनावर झालेले विपरीत परिणाम पंजाबी साहित्यिक स्त्रियांच्या पहिल्या पिढीवर दिसतात. तर दुसऱ्या पिढीत खलिस्तानच्या मागणीनंतर आणि इंदिरा गांधींच्या हत्येनंतर उसळलेल्या सांप्रदायिक दंग्यामध्ये स्त्रियांवर झालेल्या प्रखर अत्याचारांचे दर्शन घडते. उल्फा आणि आसाम गणपरिषदेच्या चळवळी, विद्यार्थी आंदोलने, दहशतवाद्यांच्या हिंसक कारवाया या घटनांचा मोठा प्रभाव आसामी स्त्री साहित्यावर दिसतो. तेलुगू साहित्यात डाव्या साम्यवादी विचारसरणीच्या स्त्रियांचा भ्रमनिरास प्रगट होतो. आधुनिक स्त्री साहित्यात जागतिकीकरण फक्त बँकेशी थांबत नाही, ते बेडरूम पर्यंत येते. म्हणून त्यामुळे होणाऱ्या स्त्रियांच्या वेगळ्या प्रकाराच्या शोषणाची तीव्र जाणीव अनेक साहित्य प्रकारात दिसते. संपूर्ण भारताचा मोठा परीघ लाभलेल्या भारतीय इंग्रजी साहित्यात स्त्रीचा विचार युद्ध, गरिबी, उपासमार, शोषण यांच्या संदर्भातील आयामात होताना दिसतो. त्याचप्रमाणे अतिउच्च स्तरातील स्त्रीच्या घुसमटीपासून समाजातील अगदी तळागाळातल्या स्त्रीपर्यंतची घुसमट एका अर्थाने सारखीच असल्याची जाणीव होते. ज्या ज्या प्रदेशातून हिंदी बोलली जाते तिथल्या स्त्रियांच्या लिखाणात धार्मिक परंपरावादी संस्कृतीला नाकारणे कसे आहे याचा विशेष प्रत्यय येतो. या पट्ट्यातील स्त्रीवादी लेखनाला बंडखोर समजले जाऊन बहिष्कृत करण्याची ही कृती दिसते. गुजराती मधील लिखाणातही पुरुष म्हणून पुरुष द्वेष दिसत नाही, पण पुरुष प्रधानतेचे वास्तव अजूनही तितकेच विदारक आहे याची जाणीव सतत दिसते. कन्नडमध्ये तर साहित्य ही खास पुरुषांचीच मक्तेदारी समजण्याच्या प्रथेमुळे तथाकथित स्त्री प्रतिमेला साजेसे मार्दवपूर्ण न लिहिल्याने स्त्रीवादी साहित्यावर भरपूर टीका झाली. नामपुतिरी समाजाच्या अत्यंत कडव्या सनातनी तीव्र विरोधाचा प्रखर सामना मल्याळी लेखिकांना करावा लागला. मातृप्रधान व्यवस्था सुद्धा कशी फसवी आणि पुरुषांच्याच फायद्याची असते याचे चित्रणही मल्याळी साहित्यात दिसते. तुलनेने महाराष्ट्रात महात्मा ज्योतिबा फुले, प्रिन्सिपल गोपाळ गणेश आगरकर, महर्षी कर्वे इत्यादी पुरुष सुधारकांनी स्त्री शिक्षणासाठी केलेल्या अथक प्रयत्नांमुळे असेल कदाचित, पण मराठीमध्ये स्त्रियांना उदारमतवादी सामाजिक प्रवाहाचा खूपच फायदा झाला आहे. इतर कोणत्याही भाषेत स्त्रियांच्या आत्मचरित्रांची एवढी मोठी परंपरा नाही. आत्मचरित्र हा साहित्य प्रकार स्त्री जीवनातल्या स्थित्यंतराचे थेट वास्तव चित्रण करणारा आहे. सहजीवनातील ताणतणाव, विसंवाद, अपेक्षाभंग व स्त्रीत्वाचा शोध, स्वत्वाचा साक्षात्कार आणि व्यक्तिवादाचा पुरस्कार यांचा अत्यंत धीट आविष्कार हे मराठी आत्मचरित्रांचे खास वैशिष्ट्य आहे. भारतीय स्त्रीवादाची ही एक अर्धा पाऊण तासामध्ये आपल्या पुढे सादर केलेली ही एक केवळ झलक आहे. मला कल्पना आहे की यात अनेक महत्वाच्या स्त्रियांची नावं घेतली गेली नाहीत. केवळ संदर्भाने ज्यांचा उल्लेख करता आला त्यांचा उल्लेख मी केला आहे. पण भारतीय स्त्रीवादाचे एक प्रातिनिधिक असे स्वरूप मांडण्याचा प्रयत्न मी प्रस्तुत विवेचनात केला आहे. मला असं वाटतं की उत्सुकता असलेल्या श्रोत्यांनी भारतीय स्त्रीवादाबद्दल अधिक वाचन करावं आणि भारतीय स्त्रीवादाचं समग्र स्वरूप समजून घ्यावं अशी प्रेरणा जरी त्यांना या विवेचनामुळे मिळाली तरी मला समाधान वाटेल. मी पुनश्च एक वार ज्यांनी मला ही संधी दिली त्या डॉक्टर अपर्णा लांजेवार बोस यांना मनापासून धन्यवाद देते. आपण सर्वांनी माझं भाषण ऐकून घेतलं याबद्दल
आपल्यालाही धन्यवाद देते आणि आपली रजा घेते. नमस्कार. मित्र हो, डॉक्टर ज्योती लांजेवार यांच्या कवितेचे, त्यांच्या वाङ्मयीन व्यक्तित्वाचे मोजके पण महत्वाचे पैलू डॉक्टर अश्विनी धोंगडे मॅडम यांनी उलगडून दाखविले. ज्योतिताईंचा प्रेमळपणा आणि परखडपणा सुद्धा मैत्रीपोटी सांगितला. डॉक्टर ज्योतिताईंच्या स्मरण जागरणाच्या निमित्ताने भारतीय स्त्रीचे वास्तव, दाहक वास्तव त्यांनी मांडले. भारतीय स्त्री साहित्याचा मागोवा अत्यंत सहृदयतेने त्यांनी घेतला. अत्यंत परखडपणे निरनिराळ्या मार्गाने होणारे स्त्रीचे शोषण, घरादारातून होणारी पिळवणूक मांडत स्त्रीचा आत्मशोधाचा प्रवास अधोरेखित केला. सर्व भारतीय भाषांमधील प्रखर स्त्रीवादी जाणीवेने लेखन करणाऱ्या, कविता, कथा, कादंबऱ्याचा वेध घेत भारतीय साहित्यातून व्यक्त होणारे भारतीय स्त्रीचे चित्रण कसे झाले याचा आढावा त्यांनी घेतला. भारतीय स्त्री लेखिका आणि दलित स्त्री लेखिका यांच्याही साहित्यावरील त्यांनी आपलं अवलोकन मांडलं आणि एक अत्यंत योग्य अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली की सर्व साहित्य, या व्याख्यानातून जर हे सर्व साहित्य वाचनाची जर प्रेरणा मिळाली तर निश्चितपणे हे व्याख्यान सफल झालं असं समजलं जाईल. मी आश्वस्त करतो डॉक्टर धोंगडे मॅडम यांना की निश्चितपणे या आपल्या व्याख्यानाचा प्रभाव निर्माण होऊन ही जी भारतीय स्त्रीची जी प्रतिमा आहे वेगवेगळ्या साहित्यातून निर्माण झालेली, निश्चितपणे सगळे वाचक आणि श्रोते ते समजून घेतील आणि वाचन करतील. डॉक्टर ज्योती लांजेवार यांचे व्यक्तिमत्व खरोखरच क्रांतिमनस्क आणि बंडखोर होते. त्या लढाऊ वृत्तीच्या कवयित्री होत्या. विद्रोह आणि संघर्ष हा त्यांच्या कवितेचा आणि साहित्याचा स्थायी भाव असलेला दिसून येतो. डॉक्टर ज्योतिताईंनी सुद्धा स्त्रीवादाला अधिक प्रखरपणे मुखरित केले आहे. डॉक्टर अश्विनीताई धोंगडे यांनी हे सांगितलंच आहे. डॉक्टर ज्योतिताई त्यांच्याच एका कवितेत म्हणतात, मी झिडकारल्या परंपरा मी मुक्त, मी झिडकारल्या परंपरा मी मुक्त, ग्रंथाच्या पानापानांवर असे महाकाव्य लिहावे, जुन्या साऱ्या कथांचे पुन्हा दहन व्हावे. मी श्रद्धस्थ, मी पूजनीय, नको मला असले रूप, मी श्रद्धस्थ, मी पूजनीय, नको मला असले रूप, समतल प्रवाहाचे व्हावे मी नवे प्रारूप. अबला सबला देवी नको असली बिरुदे, अबला सबला देवी नको असली बिरुदे, मी स्त्रोत आकाशीच्या विजेचा, मी स्त्रोत आकाशीचा विजेचा, कड्यावरील बेगुमान प्रपातांचा, नवा इतिहास स्वतंत्र अस्तित्वाचा मीच लिहिते, नवा इतिहास स्वतंत्र अस्तित्वाचा मीच मीच लिहिते. अशा प्रत्यय देणाऱ्या हे सगळं विवेचन आजचं डॉक्टर अश्विनीताई धोंगडे यांचं होतं. मी अपर्णा यांच्या, डॉक्टर अपर्णा यांच्या सूचनेप्रमाणे आभाराकडे वळत आहे. अपर्णाताई, आभार व्यक्त करायचे का? हो हो, कोणाला प्रश्न असतील तर घ्यायचे, 1-2 प्रश्न आणि मग आभाराकडे. अपर्णाताईंची सूचना आहे, जर आजच्या या व्याख्यानाच्या निमित्ताने जर कोणाच्या मनात काही प्रश्न निर्माण झाले असतील तर त्यांनी ते विचारावेत. डॉक्टर अश्विनी धोंगडे मॅडम या ऑनलाईन आहेतच, त्या त्यांच्या प्रश्नाचे निराकरण करू शकतात.
मला असं वाटतं अजय सगळ्यांना आवडलेलं दिसतं आणि सगळ्यांच्या मनातल्या शंका कुशंका अगदी दूर झालेल्या दिसतात. तेव्हा आपण आभाराकडे थेट वळूया. ठीक आहे. आता डॉक्टर अपर्णा यांनी केलेल्या सूचनेप्रमाणे मी आभाराकडे वळत आहे. अत्यंत महत्वपूर्ण असं मौलिक चिंतन आणि अवलोकन डॉक्टर अश्विनीताई धोंगडे यांनी आपल्या व्याख्यानातून सगळ्यांच्या पुढे मांडलं. भारतीय स्त्रीवादी साहित्याचा सर्व भाषामधील महत्वपूर्ण लेखिकांच्या साहित्याचा ढांडोळा त्यांनी घेतला. कमी वेळात पण अत्यंत महत्वपूर्ण असं या स्त्रीवादी साहित्याचं अधोरेखन त्यांनी करण्याचा एक खूप चांगला प्रयत्न केलेला आहे. अत्यंत मौलिक असं चिंतन या निमित्ताने सर्वांना ऐकायला मिळालं. अगदीच कमी वेळात त्यांनी हा घेतलेला ढांडोळा डॉक्टर अपर्णा यांनी त्यांना विनंती केली आणि त्यांनी लगेच या व्याख्यानासाठी होकार दिला. आवर्जून त्या उपस्थित राहिल्या आणि अत्यंत सहृदयतेने त्यांनी ज्योती लांजेवारांच्या आठवणी आणि त्याचबरोबर भारतीय स्त्रीवादी साहित्याचा आढावा घेतला. डॉक्टर ज्योती लांजेवार प्रतिष्ठानच्या वतीने मी त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो आणि पुन्हा कधी त्यांची आम्हाला गरज पडल्यास त्या अशाच आम्हाला सक्रिय सहभाग देतील अशी त्यांच्याकडून अपेक्षा करतो. आणि डॉक्टर ज्योती लांजेवार यांच्याच एका कवितेने आजच्या या अजय उद्याच्या व्याख्यानाची जरा हे करून दे, घोषणा करून दे आणि मग शेवट. ठीक आहे. एक उद्या सुद्धा आज जे सगळे या व्याख्यानमालेत जुळलेले आहेत, मला असं वाटते की उद्या सुद्धा या सगळ्यांनी या व्याख्यानमालेत जुळावं. उद्या डॉक्टर श्रीपाद भालचंद्र जोशी हे या व्याख्यानमालेचं दुसरं पुष्प गुंफणार आहेत. सायंकाळी 7 ते 8:30 हीच वेळ राहील आणि जी लिंक आज पाठविली आहे तीच लिंक उद्या सुद्धा राहील. त्याच लिंकवरून सगळ्यांना युट्यूब लिंक वेगळी असणार, झूम ही लिंक असणार आणि युट्यूब लिंक ही वेगळी असणार. जर ज्यांना कुणाला याचा झूम मधून सहभाग नोंदवता आला नाही तर ते युट्यूब वरून सुद्धा या व्याख्यानाचा एक आस्वाद घेऊ शकतात. तर मला सगळ्यांना अशी विनंती आहे की उद्या सुद्धा या व्याख्यानमालेत सर्वांनी आपला सहभाग नोंदवावा. आणि आता आपण या व्याख्यानमालेचा समारोप करूया. ठीक आहे, करायचा? होय, चालेल. ठीक आहे. डॉक्टर ज्योती लांजेवारांच्याच एका कवितेने आपण या आजच्या व्याख्यानमालेचा पहिल्या पुष्पाचा आज समारोप करतोय. डॉक्टर ज्योती लांजेवार म्हणतात एका कवितेत, सखे आपलं जीवनच असं संघर्षाने भरलेलं, आसवांनी भारलेलं. सखे आपलं जीवनच असं संघर्षाने भरलेलं, आसवांनी भारलेलं. तू फुलपाखरी स्वप्नांना पापणीवर देऊ नकोस थारा. तू फुलपाखरी स्वप्नांना पापणीवर देऊ नकोस थारा. जो दिसतो तो समतेचा नव्हे वारा. तू फुलपाखरी स्वप्नांना पापणीवर देऊ नकोस थारा. जो दिसतो तो समतेचा नव्हे वारा. संघर्षाची बीज मुठीतच ठेवायची नसतात. संघर्षाची बीज मुठीतच ठेवायची नसतात. पिलांनी पिलाशीच नाती जपायची असतात. चल चल या खळकाळ भूमीला पुन्हा नातीधुती करू. चल चल या खळकाळ भूमीला पुन्हा नातीधुती करू. विजलेल्या दिव्यांच्या पुन्हा फुलवाती करू. चल चल या खळकाळ भूमीला पुन्हा नातीधुती करू. विजलेल्या दिव्यांच्या पुन्हा फुलवाती करू. तू इतक्यातच झटकू नकोस अंगावरील आभाळ ओझे. तू इतक्यातच झटकू नकोस अंगावरील आभाळ ओझे. लक्तरलेल्या श्वासांचे वेचून घेऊ अश्रू जे जे. लक्तरलेल्या श्वासांचे वेचून घेऊ अश्रू जे जे. धन्यवाद. आज आपण सर्व जुळलात, सर्व श्रोते
सर्वांना, सर्व प्रेक्षक श्रोते सर्वांचे मी डॉक्टर ज्योती लांजेवार प्रतिष्ठानच्या वतीने आभार व्यक्त करतो. असाच सहभाग पुढच्या 2 व्याख्यानांनी आपल्याला लाभेल अशी अपेक्षा करतो आणि पुन्हा एकदा डॉक्टर अश्विनी धोंगडे यांचे आभार व्यक्त करतो आणि डॉक्टर अपर्णा यांनी सुद्धा अत्यंत चांगला प्रास्ताविक केलं आणि या सर्व कार्यक्रमाची धुरा त्यांनी सांभाळली. त्यांचेही मी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.